खबर है कोरपना तहसील से, जहां एक शिक्षक द्वारा नाबालिग लगभग 11 वर्षीय बालिका के साथ अत्याचार को लेकर नागरिकों ने सड़क पर उतरकर जाहिर निषेध दर्शाया। तो आइए सुनते हैं इस मौके पर संतप्त होकर नागरिकों ने क्या मांग की। सीटीवी प्रतिनिधि मनोज गोरे की इस खबर में। ग्रीष्मकाल की छुट्टियों में एक्स्ट्रा क्लास लेने के नाम पर नाबालिग छात्रा पर अत्याचार करने की शिकायत पर मंगलवार 1 अक्टूबर की रात करीब 9 बजे के दौरान कोरपना तहसील में शिक्षक के खिलाफ अपराध दर्ज किया गया है। अमोल लोढ़े इस शिक्षक का नाम है। यह शिक्षक कोरपना शहर युवक कांग्रेस का अध्यक्ष होने की जानकारी है। राज्य के बदलापुर में स्कूल में छात्रा पर हुए अत्याचार मामले से राज्य पूरी तरह से दहल गया था। पुलिस विभाग ने आरोपी का एनकाउंटर किया है, फिर भी ऐसे मामले कम होते नहीं दिखाई दे रहे हैं। अमोल लोढ़े यह कोरपना के एक निजी स्कूल में शिक्षक के तौर पर कार्यरत है। छात्रा ने यह पूरा मामला अपनी सहेली को बताया, जिसके बाद उसके मां को इसकी जानकारी हुई और यह मामला उजागर हुआ। दौरान मंगलवार उसके परिवार ने इसकी जानकारी कोरपना शहर पुलिस थाने में दी। पीड़िता की शिकायत पर आरोपी अमोल लोढ़े इस पर पोक्सो अंतर्गत अपराध दर्ज किए जाने की जानकारी। पीड़िता की शिकायत पर आरोपी अमोल लोढ़े पर पोक्सो अंतर्गत अपराध दर्ज किए जाने की जानकारी पुलिस सूत्रों द्वारा दी गई। इस घटना का निषेध 2 अक्टूबर को कोरपना में दर्शाया गया और दोषी पर कड़ी कार्रवाई करने की मांग की गई। तो आइए सुनते हैं इस संदर्भ में नागरिकों ने अपनी संतप्त प्रतिक्रिया देते हुए क्या कहा। रविवारी जे आपल्या कोरपना शहरात इम्युनिस इंटरनॅशनल स्कूल जे आहे त्या स्कूलचा शिक्षक अमोल लोढ़े यांनी एका 11 वर्षीय मुलीवर पाशवी बलात्कार केलेला आहे। पाशवी बलात्कार नव्हे तर गुंगीची गोळी देऊन त्या विद्यार्थिनीवर बलात्कार केला आहे। आणि हे प्रकरण 2 दिवस काही राजकीय पक्षाच्या तथाकथित नेत्यांनी दाबण्याचा प्रयत्न केला आहे। परंतु काल रात्री जेव्हा आम्हाला ही घटना माहीत झाली की पीडित मुलीचे आई वडील हे पोलीस स्टेशन मध्ये जाऊन आहे आणि पोलीस स्टेशन कर्मचाऱ्यांनी आपली कामगिरी उत्तमपणे बजावून आम्ही जायच्या पहिले अटक केली, गुन्हा दाखल केला आणि त्यानंतर मी स्वतः अभितभाई यांनी रात्री सन्माननीय पालकमंत्री सुधीरभाऊ मुनगंटीवार आणि आपल्या राज्याचे राज्यपाल काल योगायोगाने चंद्रपूर येथे वध अकादमी मध्ये मुक्कामी होते। हे प्रश्न आम्ही पालकमंत्रीच्या माध्यमातून राज्यपालाकडे लावले आणि राज्यपाल महोदयांनी पूर्ण यंत्रणेला सतर्क केलं आणि त्या यंत्रणेने कालच्या काल मी पोलीस डिपार्टमेंटचं पुन्हा एकदा अभिनंदन करतो की त्याने काल रात्री 1 वाजता यवतमाळ येथे लपवून ठेवलेल्या या आरोपीला अटक केली आणि आज पोलीस स्टेशन मध्ये दाखल केलं। पुढची कार्यवाही कोर्टाची ते करतील, पण माझं तर म्हणणं आहे त्याला जमानत मिळू शकत नाही आणि त्याला फाशीची सजा झाली पाहिजे आणि एका शब्दावर मार्केट बंद केलं। असंच मार्केट आज सर्वांनी बंद ठेवायचं आहे। 1 दिवसामुळे 365 दिवसातला 1 दिवस गेला म्हणजे पूर्ण आयुष्य जात नाही आणि या घटनेला ज्यांनी सपोर्ट केला त्यांना सुद्धा शिक्षा झाली पाहिजे अशी मी मागणी करतो। आणि आम्ही उद्या पालकमंत्री, राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे या गोष्टीचा पाठपुरावा करू। त्या मुलीला न्याय मिळाल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही। कोरपना या ठिकाणी इनिमॅन्स इंटरनॅशनल स्कूलचे शिक्षक लोढ़े यांनी एका अल्पवयीन 6व्या वर्गात शिकणाऱ्या 11 वर्षाच्या मुलीवर अत्याचार बलात्कार करून त्या मुलीचं चारित्र्य हनन केलं। एवढंच नाही तर एवढा माथे फिरू आणि पापी त्या मास्तरांनी एवढा मोठ्या प्रकारचा आज गावामध्ये पूर्ण रोष आहे आणि संपूर्ण मार्केट व्यापारी असोसिएशननं बंद केलेलं आहे। उद्या कोरपना या ठिकाणी राजीव गांधी चौकामधून तहसील कार्यालयावर पालकांचा भव्य सर्वपक्षीय मोर्चा निघणार आहे आणि आमची मागणी आहे का त्या गुन्हेगाराला फाशी झाली पाहिजे। पोलिसांना त्याला अटक केलेली आहे, परंतु त्यामध्ये एकच शिक्षक नव्हे तर त्यांना सहकार्य करणारे अनेक भागीदार त्यामध्ये सहभागी आहेत। त्या सर्वांवर कारवाई झाली पाहिजे अशी आमची मागणी आहे आणि आम्हाला पोलीस प्रशासनाने रात्री त्याला यवतमाळ येथून अटक केलेली आहे, परंतु एका आरोपीला अटक करून चालणार नाही। त्याच्यामध्ये जितके लोक भागीदार आहेत सर्वांना अटक झाली पाहिजे अशी आमची मागणी आहे आणि त्या नराधमावर फाशीची शिक्षा झाली पाहिजे। सीटीवी के लिए प्रतिनिधि मनोज गोरे की रिपोर्ट।